नमस्कार. आज आपण लॉ ऑफ वनचे सत्र 16 बघतोय. तर आधी प्रेयर बोलूया. नियम काय आहे? नियम एकच आहे. आपण सर्व येथे का जमलो आहोत? कारण फेडरेशनच्या माहिती आणि साहित्याच्या माध्यमातून आपल्याला एकत्वाचा नियम शिकवायचा आहे. आपण रा, को आणि फेडरेशनच्या त्या सर्व सदस्यांना का शोधत आहोत? हे एका अनंत निर्मात्याची सेवा करतात. कारण ते सर्व एकत्वाच्या नियमाचे नम्र आहेत. म्हणून आपण सर्व मिळून आपल्या आपल्या संपूर्ण एकत्वाचा नियम गटाभोवती कोणत्याही व्यासपीठावरून हे सत्र ऐकणाऱ्या सर्वांभोवती, त्यांच्या कुटुंबांभोवती, मित्रांभोवती, शेजाऱ्यांभोवती, हितचिंतकांभोवती आणि त्यांच्या घरांभोवती आपल्या एका अनंत निर्मात्याचे प्रेम आणि प्रकाशाचे एक संरक्षक वर्तुळ तयार करूया आणि कोणत्याही विचार रूपाला या वर्तुळात प्रवेश करण्यापासून प्रतिबंधित करूया. कारण नियम एकच आहे. तर चला आपण एकत्वाच्या नियमानुसार आनंद साजरा करूया आणि ही जागा शुद्ध करूया. दुसरी प्रेयर बोलूया. मी केवळ माझा हा भौतिक देह नाही, तर त्याहूनही काहीतरी अधिक आहे. मी केवळ भौतिक पदार्थांपुरता मर्यादित नसल्यामुळे अशा श्रेष्ठ ऊर्जा आणि ऊर्जा प्रणालींचा विस्तार अनुभवण्याची, त्यांना जाणून घेण्याची आणि समजून घेण्याची माझी तीव्र इच्छा आहे. ज्या माझ्यासाठी आणि माझ्या जवळच्या व प्रिय व्यक्तींसाठी हितकारक आणि विधायक ठरतील. तसेच यांची बुद्धिमत्ता, विकास आणि अनुभव माझ्या इतकाच किंवा माझ्यापेक्षा अधिक आहे. अशा व्यक्तींची मदत, सहकार्य, सहाय्य आणि समज मला लाभावी अशी माझी मनापासून इच्छा आहे. तर हे सत्र 16 आहे, जे 31 जानेवारी 1981 ला चॅनलाइज करण्यात आले होते. हे सत्र फार मोठे असल्यामुळे आपण त्याला 2 भागात करणार आहोत. तर आज आपण पहिला भाग बघूया. इथे रा म्हणतात, मी रा आहे. अनंत निर्मात्याचे प्रेम आणि प्रकाशात मी तुमचे स्वागत करतो. आपण आता संवाद साधूया. डॉन विचारतो आहे, मला असे विचारायचे आहे की एकात्मीच्या नियमातील मुक्त इच्छेचा विचार करता रक्षक पृथ्वीला क्वारंटाईन कसे ठेवू शकतात? ही क्वारंटाईन ठेवण्याची प्रक्रिया फ्री विलच्या कक्षेत येते का? तर रा म्हणतात, मी रा आहे. रक्षक म्हणजे गार्जियन्स या ग्रहावरील तिसऱ्या घनतेच्या मन, शरीर, आत्मा संकुलांच्या मुक्त इच्छेच्या विकृतींचे रक्षण करतात. या ज्या घटनांमुळे अलग ठेवण्याची म्हणजे क्वारंटाईन ठेवण्याची प्रक्रिया कार्यान्वित करणे आवश्यक ठरले, त्या घटना मन, शरीर, आत्मा संकुलांच्या मुक्त इच्छेच्या विकृतीमध्ये हस्तक्षेप करीत होत्या. तर इथे रा म्हणत आहेत की गार्जियन्स हे थर्ड डेन्सिटीचे लोकांच्या फ्री विलचे रक्षण करतात. काही घटनांमुळे त्यांना क्वारंटाईन लावावी लागली, कारण की त्या घटनांमुळे लोकांच्या फ्री विलमध्ये हस्तक्षेप होत होता. तर डॉन विचारतोय, कदाचित मी चुकीचा असेन, पण मला असे वाटते की हस्तक्षेप करणे ही ओरियन समूहाची फ्री विल असू शकते. तुम्ही आत्ताच सांगितलेल्या दुसऱ्या संकल्पनेशी याचा समतोल कसा साधला जातो? तर डॉनचं म्हणणं आहे की जर फ्री विल आहे, तर ओरियन ग्रुपला देखील फ्री विल आहे, ज्यामुळे ते इथे हस्तक्षेप करू शकतात. तेव्हा तुम्ही हे कसे बॅलन्स करता? त्यावर रा म्हणतात, मी रा आहे. हा समतोल एका मितीतून म्हणजे एका डायमेन्शन मधून दुसऱ्या डायमेन्शनकडे साधला जातो. मुक्त इच्छेत हस्तक्षेप करण्याचे क्रुसेडर्स म्हणून ओळखल्या जाणाऱ्या समूहाचे प्रयत्न त्यांच्या समजण्याच्या मितीवर स्वीकार्य आहेत. तथापि तुम्ही ज्याला तिसरी घनता म्हणता, त्या मितीतील मन, शरीर, आत्मा संकुले मुक्त इच्छेशी अशी एक मिती तयार करतात, जी आपण असे म्हणूया हाताळणी किंवा नियंत्रणाच्या उद्देशाने केल्या जाणाऱ्या विकृतींना पूर्णपणे ओळखण्यास सक्षम नसते. ज्या कंपन्यांमध्ये मिती-संबंधी तफावत संतुलित करण्यासाठी अलग ठेवण्याची व्यवस्था करण्यात आली, ती एक समतोल साधणारी स्थिती आहे, ज्यामध्ये ओरियन समूहाची मुक्त इच्छा रोखली जात नाही, तर त्यांना एक आव्हान दिले जाते. त्याच वेळी तिसऱ्या घनतेतील समूहाला त्यांच्या मुक्त निवडीपासून रोखले जात नाही. तर इथे रा म्हणत आहेत, की हा जो बॅलन्स आहे, एका डायमेन्शनकडून दुसऱ्या डायमेन्शनकडे जातो. क्रुसेडर्स हे जे ओरियन ग्रुपचे आहेत, जो हस्तक्षेप करतात ते त्यांच्या डायमेन्शनमध्ये करतात. परंतु ते पृथ्वीवर डायरेक्ट हस्तक्षेप करू शकत नाही.
ते मॅनिप्युलेट किंवा कंट्रोल करण्याच्या उद्देशाने इथे हस्तक्षेप करतात. ते इथले लोक ओळखण्यास सक्षम नसतात. ह्या घनतेच्या व्हायब्रेशनमध्ये जे अंतर आहे त्यासाठी क्वारंटाईन लावले गेले आहे. इथे बॅलन्स ठेवण्यासाठी क्रुसेडर्सला रोखल्या जात नाही, तर त्यांना आव्हान देण्यात येते, की तुम्ही इथे कसे डिस्टर्ब करू शकता. तसेच इथल्या लोकांना देखील त्यांच्या फ्री विलमुळे फ्री चॉईस दिली जाते. पुढे डॉन विचारतो आहे, या निर्माण होणाऱ्या खिडक्यांमधून ओरियन समूह अधूनमधून आत येऊ शकतो का? याचा मुक्त इच्छेच्या विकृतीशी काही संबंध आहे का? यावर रा म्हणतात, मी रा आहे, हे बरोबर आहे. पुढे डॉन विचारतोय, ते कसे कार्य करते हे तुम्ही सांगू शकाल का? तर रा म्हणतात, मी रा आहे. यासाठी सर्वात जवळचे उदाहरण म्हणजे रॅन्डम नंबर जनरेटर, संख्या निर्माण करणारे यंत्र, जे काही विशिष्ट मर्यादांच्या आत कार्य करते. तर डॉन विचारतोय, या रॅन्डम नंबर जनरेटरचा स्रोत काय आहे, म्हणजे सोर्स काय आहे? रक्षकांनी म्हणजे गार्जियन्सनी त्यांच्या संरक्षणाच्या कार्याचा समतोल साधण्यासाठी ते निर्माण केले आहे का, की तो रक्षकांशिवाय अन्य एखादा दुसरा स्रोत आहे? त्यावर रा म्हणतात, मी रा आहे. सर्व स्रोत एकच आहे. तरीही आम्हाला तुमचा प्रश्न समजला आहे. खिडकीची घटना ही गार्डियन्स कडून आलेली एक परस्व घटना आहे. ती अवकाश काळाच्या पलीकडील आयामांमधून कार्य करते, ज्याला तुम्ही बुद्धिमान ऊर्जेचे क्षेत्र म्हणू शकता. तुमच्या चक्रांप्रमाणेच असे संतुलन, अशा लय एखाद्या ठोक्यासारख्या असतात. खिडकीच्या बाबतीत कोणत्याही अस्तित्वाकडे घड्याळ नसते, त्यामुळे ते यादृच्छिक वाटते. ज्या आयामात हे संतुलन निर्माण होते, तिथे ते यादृच्छिक नसते. म्हणूनच आम्ही म्हटले होते की ही उपमा विशिष्ट मर्यादेत होती. तर राचं म्हणणं आहे की विंडोजच्या घटना ह्या गार्जियन्सच्या अदर सेल्फला जोडलेल्या घटना आहेत. आपल्या चक्रांप्रमाणेच यांचे स्वतःचे बॅलन्स असते. त्यामुळे ह्या बुद्धिमान ऊर्जेच्या क्षेत्रातच काम करतात. विंडोजच्या घटना काही ठराविक नसते, ती रॅन्डम असते. परंतु ज्या डायमेन्शन मध्ये बॅलन्स असतो तिथे ही रॅन्डम नसते. रॅन्डम म्हणजे कधीही अचानक जे पोर्टल्स ओपन होतात त्याबद्दल हे बोलत आहे. म्हणजे पोर्टल्स काही घड्याळाच्या ठोक्यांसारखे अचूक नसतात. ते असे अचानक कधीही ओपन होतात. म्हणजे कधी-कधी ते ओपन होऊन जातात. पुढे डॉन विचारतोय, तर मग हे खिडकीचे संतुलन गार्डियन्सला संरक्षणाद्वारे ओरियन संपर्क पूर्णपणे काढून टाकून त्यांचे सकारात्मक ध्रुवीकरण कमी करण्यापासून रोखते. हे बरोबर आहे का? तर रा म्हणतात, मी रा आहे. हे अंशतः बरोबर आहे. खरे तर हे संतुलन सकारात्मक आणि नकारात्मक ऊर्जेला समान प्रमाणात आत येऊ देते. जे सामाजिक संकुलांच्या मन, शरीर, आत्म्याच्या विकृतींद्वारे संतुलित केले जाते. त्यामुळे तुमच्या विशिष्ट ग्रहीय क्षेत्रात तुमच्या सामाजिक संकुल विकृतीच्या काही तिच्या नकारात्मक प्रवृत्तीमुळे सकारात्मक माहिती किंवा उत्तेजनांपेक्षा कमी नकारात्मक माहितीची आवश्यकता असते. तर इथे रा म्हणत आहेत, की यात थोडं बरोबर आहे. बॅलन्सिंगमुळे सकारात्मक आणि नकारात्मक प्रभाव हे दोन्ही समान मात्रेत येतात. बॅलन्सिंग हे लोकांच्या विचारांच्या प्रवृत्तीवर डिपेंड करते. इथल्या लोकांचे विचार काहीसे नकारात्मक असल्यामुळे नकारात्मक माहितीची इथे आवश्यकता जास्त असते. पुढे डॉन विचारतो आहे, या प्रकारे संपूर्ण स्वतंत्र इच्छाशक्ती संतुलित केली जाते, जेणेकरून व्यक्तीला इतरांची सेवा किंवा स्वतःची सेवा निवडण्याची समान संधी मिळू शकेल. हे बरोबर आहे का? तर रा म्हणतात, हे बरोबर आहे. म्हणजे इथे डॉन विचारतो आहे, ह्या प्रकारे संपूर्ण फ्री विल बॅलन्स केली जाते, जेणेकरून व्यक्तीला सर्व्हिस टू सेल्फ किंवा सर्व्हिस टू अदर्स निवडण्याची समान संधी इथे मिळू शकेल. पुढे डॉन विचारतोय, माझ्या मते स्वतंत्र इच्छाशक्तीच्या नियमातील हे एक गहन प्रकटीकरण आहे. धन्यवाद. या तत्वाचे उदाहरण देण्यासाठी हा एक छोटासा प्रश्न आहे. पण जर कॉन्फेडरेशन पृथ्वीवर उतरले, तर त्यांना देव मानले जाईल.
ज्यामुळे स्वतंत्र इच्छाशक्तीचा नियम मोडला जाईल आणि त्यामुळे सर्वांच्या सेवेकडे असलेला त्यांच्या ध्रुवीकरण कमी होईल. मला वाटते की जर ओरियन गट उतरला तर तेच घडेल. जर ते उतरू शकले आणि देव म्हणून ओळखले जाऊ लागले, तर स्वतःच्या सेवेकडे असलेल्या त्यांच्या ध्रुवीकरणावर याचा काय परिणाम होईल? तरी ते डॉन असं विचारतोय की कॉन्फेडरेशनचे मेंबर्स पृथ्वीवर आलेत, म्हणजे पृथ्वीवर लँडिंग केली, तर त्यांना देव मानण्यात येईल. त्यामुळे फ्री विलचा लॉ मोडला जाईल आणि त्यामुळे सर्वांच्या सेवेकडे असलेले झुकाव देखील कमी होणार. जर ओरियन ग्रुप इथे आला तर तेच होईल. म्हणजे जर ते पृथ्वीवर आले तर त्यांना देखील देव मानल्या जाईल. याचा सर्व्हिस टू सेल्फवर काय परिणाम होऊ शकतो? तर रा म्हणतात, मी रा आहे. ओरियन गटाच्या मोठ्या संख्येने उतरण्याच्या घटनेत ध्रुवीकरणाचा परिणाम स्वतःच्या सेवेमध्ये वाढ होण्याकडे अधिक असेल. जे तुम्ही उल्लेख केलेल्या पूर्वीच्या संधीचे अगदी उलट आहे. म्हणजे राच इथे म्हणणं आहे, की जर ओरियन ग्रुप इथे उतरला, जर ओरियन ग्रुपने इथे लँडिंग केली, तर सर्व्हिस टू सेल्फकडे अ, जाणारे लोक जाण्यात लोकांचे कल जास्त वाढणार. पुढे डॉन विचारतोय, जर ओरियन समूह उतरू शकला, तर त्यामुळे त्यांचे ध्रुवीकरण वाढेल का? मला हे विचारायचे आहे, की ओरियन समूहासाठी पडद्यामागून काम करून आपल्या ग्रहावरील अशा व्यक्तींना आपल्या बाजूने वळवणे अधिक हिताचे आहे का? ज्या व्यक्ती त्या स्वतःच्या मुक्त इच्छेचा वापर करून पूर्णपणे स्वतःच्या हितासाठी सेवा म्हणजे सर्व्हिस टू सेल्फ करण्याच्या मार्गावर चालले आहेत. की त्यांनी थेट आपल्या ग्रहावर उतरून आणि आपली विलक्षण शक्ती प्रदर्शित करून अशा लोकांना आपल्याकडे आकर्षित करणे तितकेच योग्य ठरेल. इथे डॉन असं विचारतोय, की जर ओरियन ग्रुप पृथ्वीवर उतरला असता, तर ध्रुवीकरण म्हणजे पोलरायझेशन वाढले असते का? जे लोक फ्री विलचा वापर करून सर्व्हिस टू सेल्फच्या मार्गावर आहेत, अशा लोकांना ओरियन ग्रुप पडद्यामागून म्हणजे स्वतःचे अस्तित्व न दाखवता आणि इथे लँडिंग न करता काम करून स्वतःकडे वळवू शकतो का? किंवा ग्रहावर लँडिंग करून आपली टेक्नॉलॉजी म्हणजे आपली शक्ती दाखवून त्यांना इम्प्रेस करू शकतो का? म्हणजे त्यांना स्वतःकडे आकर्षित करू शकतो का? त्यावर रा काय म्हणतात ते बघूया. मी रा आहे. दीर्घ काळाचा विचार करता पहिली पद्धत ओरियन समूहासाठी अधिक फायदेशीर आहे. कारण थेट ग्रहावर उतरल्याने एकात्मतेच्या नियमाचे उल्लंघन होत नाही आणि त्याऐवजी ते या ग्रहावरील व्यक्तींच्या माध्यमातून आपले कार्य साध्य करतात. तर इथे राचं म्हणणं आहे, की पहिली पद्धत ओरियन ग्रुपसाठी जास्त हितकारक आहे आणि ती जास्त वेळ चालणार. म्हणजे दीर्घ काळासाठी चालू शकते. कारण ते या ग्रहावर न उतरल्याने लॉ ऑफ वनचे काही उल्लंघन होणार नाही आणि त्यामुळे ते लोकांच्या माध्यमातून म्हणजे इथल्याच लोकांच्या माध्यमातून ते आपले कार्य साध्य करत राहतील. दुसऱ्या परिस्थितीत जर मोठ्या प्रमाणावर म्हणजे सामूहिकरित्या ग्रहावर उतरले गेले, तर ग्रहावरील रहिवाशांच्या मुक्त इच्छेचे उल्लंघन झाल्यामुळे ध्रुवीकरणात घट होईल. तथापि ती एक प्रकारची जोखीम ठरेल. जर त्यानंतर ग्रहावर ताबा मिळवून त्याला त्या साम्राज्याचा भाग बनवले गेले, तर मुक्त इच्छा पुन्हा प्रस्थापित होऊ शकेल. ओरियन समूहाची त्या दिशेने प्रगती करण्याची इच्छा असल्याने त्यांच्या त्या कृतीवर मर्यादा येतात. एक निर्मात्याच्या दिशेने प्रगती करण्याची इच्छा त्या समूहाला भ्रम नियमाचे म्हणजे लॉ ऑफ कन्फ्युजन चे उल्लंघन करण्यापासून रोखते. तर इथे रा असे म्हणत आहेत, की दुसऱ्या परिस्थितीमध्ये जास्त प्रमाणात ते ग्रहावर उतरल्यास ग्रहावरील लोकांच्या फ्री विलचे उल्लंघन होईल. त्यामुळे ती एक जोखीमच ठरेल. जर ते ग्रहावर स्वतःचे साम्राज्य प्रस्थापित करू शकले, तर त्यांना रोखले जाईल आणि फ्री विल म्हणजे लॉ ऑफ फ्री विल पुन्हा प्रस्थापित केली जाईल. लॉ ऑफ कन्फ्युजनचे उल्लंघन केल्यामुळे त्यांच्या या गतिविधीला रोखले जाईल. म्हणजे कॉन्फेडरेशन त्यांच्या या गतिविधीला रोखेल.
पुढे डॉन विचारतोय, तुम्ही ओरियन समूहाच्या संदर्भात साम्राज्य हा शब्द वापरला. मला काही काळापासून असे वाटत आले आहे की स्टार वॉर्स हा चित्रपट काही अंशी प्रत्यक्षात घडणाऱ्या घटनांचेच एक रूपक आहे. हे बरोबर आहे का? त्यावर रा म्हणतात, मी रा आहे. हे त्याच अर्थाने बरोबर आहे ज्याप्रमाणे मुलांची एखादी साधी गोष्ट ही भौतिक, तात्विक, सामाजिक गुंतागुंतीच्या संकल्पना किंवा वास्तवाचे एक रूपक असते. तर इथे डॉन स्टार वॉर्स हा जो सिनेमा आला होता त्याबद्दल विचारतो आहे. पुढे डॉन विचारतो आहे, ज्याप्रमाणे येथे इतरांची सेवा करण्याचे करणाऱ्या जीवांची कापणी म्हणजे हार्वेस्ट होणार आहे, तशी स्वतःची सेवा करणाऱ्या जीवांची कापणी होते का? म्हणजे सर्व्हिस टू अदर्स यांची हार्वेस्ट जशी होते त्याचप्रमाणे सर्व्हिस टू सेल्फ करणाऱ्या जीवांचीही हार्वेस्ट होते का? यावर रा काय म्हणतात ते बघूया. मी रा आहे. कापणी एकच असते. जे जीव त्यांच्या कंपनात्मक स्तरांद्वारे म्हणजे व्हायब्रेशनल कॉम्प्लेक्स लेवल्सद्वारे चौथ्या घनतेमध्ये प्रवेश करण्यास सक्षम असतात, ते एक निर्मात्याचा शोध पुढे चालू ठेवण्यासाठी स्वतःची पद्धत निवडू शकतात. तर इथे रा असं म्हणणं आहे की हार्वेस्ट एकच आहे. त्यांच्या व्हायब्रेशनल लेवलवरून त्यांना चौथी घनतेची निवड करता येईल, जेणेकरून एक निर्मात्याचा शोध पुढे चालू राहील. म्हणजे ज्या प्रकारे इतर सर्व्हिस टू अदर्स च्या जीवांची कापणी होते त्याचप्रमाणे सर्व्हिस टू सेल्फ यांची पण हार्वेस्ट होत असते. पुढे डॉन विचारतोय, म्हणजेच जेव्हा आपण चौथ्या घनतेमध्ये प्रवेश करू तेव्हा एक प्रकारे विभाजन होईल. चौथ्या घनतेत जाणारे काही जीव अशा ग्रहांवर किंवा ठिकाणी जातील जिथे इतरांची सेवा चालते आणि इतर जीव अशा ठिकाणी जातील जिथे स्वतःची सेवा चालते. हे बरोबर आहे का? तर रा म्हणतात, हे बरोबर आहे. म्हणजे त्यांच्या त्यांच्या व्हायब्रेशनल लेवलनुसार ते त्यांचे ग्रह ते त्यांच्या प्रकारच्या ग्रहांवर जातील. पुढे डॉन विचारतो आहे, कॉन्फेडरेशन ने आपली आपली विलगीकरण कक्षा म्हणजे क्वारंटाईन 75,000 वर्षापूर्वी स्थापन केली असे मला समजले आहे. त्याआधी ओरियन समूहाने या ग्रहावरील कोणाशीही संपर्क साधण्याचा प्रयत्न केला होता का? किंवा त्यांनी ते किती काळापासून या ग्रहाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहेत? तर पृथ्वी ग्रहावरती 75,000 वर्षापूर्वी क्वारंटाईन लावण्यात आली. तिथे रा म्हणत आहेत, मी रा आहे. अंदाजे 45 वर्षापूर्वी एक प्रयत्न केला गेला होता. तो यशस्वी झाला नाही. अंदाजे 2,600 वर्षापूर्वी त्या समूहाने सामाजिक स्मृती संकुलातील एका जीवाला या ग्रहावर पाठवले. या प्रयत्नाला काही प्रमाणात यश मिळाले, परंतु काळ अवकाशाच्या प्रवाहात त्याचा प्रभाव कमी झाला. तुमच्या कालमापानुसार अंदाजे 2300 वर्षापूर्वीपासून हा समूह संघटनेप्रमाणेच या कापणीच्या प्रक्रियेवर सतत काम करत आहे. तर इथे रा असं म्हणणं आहे की 45,000 वर्षापूर्वी ओरियन ग्रुपने प्रयत्न केला होता. नंतर ते त्यात यशस्वी नाही झाले. त्यामुळे 2600 वर्षापूर्वी त्यांनी पुन्हा प्रयत्न करून एका एंटिटीला, एका जीवाला या ग्रहावर पाठवले. पण त्यालाही काही यश इथे मिळालं नाही. आणि मागच्या 2300 वर्षापासून ते देखील कॉन्फेडरेशन प्रमाणेच हार्वेस्टच्या प्रक्रियेत सतत म्हणजे हार्वेस्टच्या प्रक्रियेवर सतत काम करत आहेत. म्हणजे सर्व्हिस टू सेल्फ वाल्या लोकांचे ते हार्वेस्ट करून घेतील त्यासाठी ते इथे काम करत आहेत. म्हणजे लोकांना वळवण्याचे काम करत आहेत. पुढे डॉन विचारतोय, त्यांनी 2600 वर्षापूर्वी 2,600 वर्षापूर्वी इथे ज्या अस्तित्वाला पाठवले होते त्याचे नाव तुम्ही सांगू शकाल का? रा म्हणतात, तुमच्या लोकांनी त्या अस्तित्वाला यावे असे नाव दिले आहे.
म्हणजे 2600 वर्षापूर्वी यावे नावाच्या व्यक्तीला त्यांनी इथे पाठवले होते. तुम्ही मला 10 आज्ञांचा 10 कमांडमेंट्स चा उगम सांगू शकाल का? असं डॉन विचारतोय. तर 10 कमांडमेंट्स बद्दल जे डॉन विचारतो आहे, हे 10 कमांडमेंट्स बायबल मध्ये सांगितलेले आहेत. तर यावर रा म्हणतात, मी रा आहे. या आज्ञांचा उगम नकारात्मक प्रवृत्तीच्या अस्तित्वांची सकारात्मक प्रवृत्तीच्या मन, शरीर, आत्मा संकुलांवर माहिती बिंबण्याच्या प्रक्रियेतून झाला आहे. या माहितीमध्ये नकारात्मक वैशिष्ट्ये कायम ठेवून सकारात्मकतेचे अनुकरण किंवा नक्कल करण्याचा प्रयत्न केला गेला होता. पुढे डॉन विचारतोय, हे ओरियन समूहाने केले होते का? तर रा म्हणतात, मी रा आहे, हे बरोबर आहे. मग डॉन विचारतोय, हे करण्यामागे त्यांचा उद्देश काय होता? तर रा म्हणतात, मी रा आहे. ओरियन समूहाचा उद्देश जसे आधी नमूद केले आहे, तो म्हणजे विजय मिळवणे आणि गुलाम बनवणे हा आहे. हे साध्य करण्यासाठी ते एक उच्चभ्रू किंवा विशिष्ट श्रेष्ठ वर्ग, ज्याला आपण इलाइट म्हणू, शोधून प्रस्थापित करतात आणि इतरांना त्या वर्गाची सेवा करण्यास भाग पाडतात. यासाठी ते तुम्ही नमूद केलेले कायदे आणि त्या अस्तित्वाने दिलेले इतर नियम यासारख्या विविध साधनांचा वापर करतात. तर ओरियन ग्रुपचे हेच काम असते. त्याला गुलाम बनवणे आवडते आणि काही इलाइट लोकांना शोधून बाकी लोकांना त्यांची गुलामी करण्यास भाग पाडतात आणि त्यांच्यावर स्वतःचे नियम कायदे लागू करतात. अशाच प्रकारे हा ओरियन ग्रुप काम करतो. पुढे डॉन विचारतोय, ज्या व्यक्तीला हे कायदे म्हणजेच 10 आज्ञा मिळाल्या, ती व्यक्ती सकारात्मक प्रवृत्तीची होती की नकारात्मक? यावर रा म्हणतात, ती व्यक्ती अत्यंत सकारात्मक प्रवृत्तीची होती. त्यामुळेच प्राप्त झालेल्या माहितीमध्ये काही आभासी सकारात्मक वैशिष्ट्ये दिसून आली. त्या संपर्कांमध्ये पूर्ण यश मिळत नाही, तसे इथेही झाले. मोयशे नावाचे हे अस्तित्व, ज्यांनी सुरुवातीला एकात्म्याचे तत्वज्ञान ऐकले होते, त्यांच्यामध्ये एक विश्वसनीय प्रभाव म्हणून टिकून राहू शकले नाही. एकात्म्याचा नियम संकल्पित करताना आणि त्या काळ अवकाशात ज्यांना जमाती म्हटले जायचे, त्या आपल्या लोकांना मुक्त करताना जी प्रतिष्ठा आणि श्रद्धा त्यांच्याकडे होती, ती गमावल्यामुळे ते एका खिन्न किंवा दुःखी अवस्थेत या तृतीय घनता पातळीवरून निघून गेले. तर इथे रा म्हणत आहेत, की मोयशे तर अत्यंत सकारात्मक प्रवृत्तीची व्यक्ती होती आणि त्याला एकाच्या नियमाचे ज्ञान देखील होते. त्याने आपल्या कम्युनिटीच्या लोकांना म्हणजे आपल्या जमातीच्या लोकांना एकाच्या नियमाचे धडे देऊन मुक्त करण्याचे खूप प्रयत्न केले. पण तो अयशस्वी राहिला. शेवटी त्याने दुःखी आणि खिन्न मनाने ही तिसरी घनता सोडली. म्हणजे त्याचा दुर्दैवी अंत झाला. तर डॉन विचारतोय, जर ती व्यक्ती सकारात्मक प्रवृत्तीची होती, तर ओरियन समूह त्यांच्याशी संपर्क साधण्यात कसा यशस्वी झाला? तर इथे रा म्हणतात, मी रा आहे. हे कॉन्फेडरेशनच्या सकारात्मक शक्ती आणि नकारात्मक स्रोत यांच्यातील एक तीव्र युद्ध क्षेत्र होते, असे आपण म्हणू शकतो. मोइशे नावाचे हे अस्तित्व माहिती स्वीकारण्यास तत्पर होते आणि त्यांना एकात्मेचा नियम त्यांच्या अत्यंत साध्या स्वरूपात प्राप्त झाला होता. तथापि थर्ड डेन्सिटी पातळीवर विशिष्ट शारीरिक कृती करण्याबाबत त्यांच्या लोकांकडून आलेल्या दबावामुळे ती माहिती नकारात्मक दिशेने झुकली. यामुळे ती एंटिटी स्वहित साधणाऱ्या म्हणजे सेल्फ सर्व्हिस साधणाऱ्या स्वरूपाची माहिती आणि तत्वज्ञान स्वीकारण्यास मोकळी झाली. तर इथे राचं म्हणणं आहे, की मोइशेची मानसिकता सकारात्मक होती आणि त्याने लॉ ऑफ वनचे ज्ञान देखील होते. म्हणजे त्याला लॉ ऑफ वनचे नॉलेज होती. परंतु
त्याच्या लोकांनी म्हणजे त्याच्या कम्युनिटीच्या लोकांनी त्याच्यावर भौतिक गोष्टींचा दबाव घातल्यामुळे त्याची माहिती नकारात्मकतेकडे वळली. त्यामुळे त्याची माहिती आणि विचार असे घेतले गेले की स्वतःची सेवेकडे कल व्हावा किंवा स्वतःचाच फायदा व्हावा. पुढे डॉन विचारतोय, लॉ ऑफ वनचे पूर्ण ज्ञान असलेली सत्ता कधीही तू हे करू नकोस असे म्हणणार नाही. हे बरोबर आहे का? तर रा म्हणतात, मी रा आहे. हे बरोबर आहे. म्हणजे लॉ ऑफ वनचे ज्यांना ज्ञान आहे अशी व्यक्ती कधीही कोणाला आदेश देऊ शकत नाही, की तू हे कर किंवा तू हे करू नकोस. कारण ते दुसऱ्यांच्या स्वतंत्र इच्छेचे म्हणजे फ्री विलचे आदर करतात. आणि जर ते असे करतील तर ते लॉ ऑफ फ्री विलचे उल्लंघन होईल. पुढे डॉन विचारतो आहे, तुम्ही मला तुमच्या सोशल मेमरी कॉम्प्लेक्सचा इतिहास आणि तुम्हाला लॉ ऑफ वनची जाणीव कशी झाली याबद्दल काही माहिती देऊ शकाल का? तर रा म्हणतात, मी रा आहे. आमच्या शिकण्याचा मार्ग हा वर्तमान क्षणात कोरलेला आहे. तुमच्या संकल्पनेनुसार पाहता यात कोणताही इतिहास नाही. अस्तित्वाचे एक वर्तुळ आहे. अशी कल्पना करा, आम्ही अल्फा आणि ओमेगा म्हणजे सुरुवात आणि शेवट यांना अनंत बुद्धिमत्ता म्हणजे इन्फायनाइट इंटेलिजंट म्हणून ओळखतो. हे वर्तुळ कधीही थांबत नाही. ते सदैव अस्तित्वात असते. या वर्तुळातील विविध टप्प्यांवर आम्ही ज्या घनतांतून म्हणजे डेन्सिटीज मधून प्रवास केला आहे, त्या चक्रांच्या वैशिष्ट्याशी संबंधित आहे. पहिले जाणीवेचे चक्र, दुसरे विकासाचे चक्र, तिसरे आत्मजाणीवेचे चक्र, चौथे प्रेम किंवा समज, पाचवे प्रकाश किंवा ज्ञानाचे चक्र, सहावे प्रकाश प्रेम प्रेम प्रकाश किंवा एकतेचे चक्र, सातवे प्रवेशद्वाराचे चक्र, आठवे म्हणजे अष्टक ऑक्टेव्ह जे अशा गूढतेकडे जाते ज्याचा तड आपण गाठू शकत नाही. तर रा इथे स्वतःच्या सायकल बद्दल सांगत आहेत की त्यांनी कसा प्रवास केलाय. तर त्यांनी जे चक्र पूर्ण केले त्याबद्दल ते सांगत आहेत. म्हणजे ह्या ज्या घनतांमधून त्यांनी प्रवास केला त्या चक्रांबद्दल ते सांगत आहेत. फर्स्ट पहिले जाणीवेचे चक्र म्हणजे जे पहिली सायकल आहे ती अवेअरनेसची आहे. दुसरे विकासाचे म्हणजे दुसरी सायकल आहे ती ग्रोथची आहे. तिसरे चक्र आत्मजाणीवतेचे चक्र म्हणजे जी थर्ड सायकल आहे ती सेल्फ अवेअरनेसची आहे. चौथे प्रेम किंवा समज म्हणजे सायकल ऑफ लव्ह अँड अंडरस्टँडिंग. पाचवे प्रकाश किंवा ज्ञानाचे चक्र आहे. सहावे आहे प्रकाश प्रेम आणि प्रेम प्रकाश म्हणजे एकतेचे ज्याला आपण युनिटीचेही म्हणू शकतो. युनिटीचे चक्र. सातवे आहे प्रवेशद्वाराचे चक्र म्हणजे गेटवे गेटवे सायकल आपण याला म्हणू. आणि ऑक्टेव्ह जो आहे म्हणजे आठवे चक्र ही एक मिस्ट्री आहे म्हणजे गूढतेकडे जाते ज्याचा तड आपण गाठू शकत नाही. पुढे डॉन विचारतो आहे, तुमचे खूप आभार. तुमच्याशी संवाद साधण्यापूर्वीच्या साहित्यात कॉन्फेडरेशनने असे नमूद केले होते की वास्तविकपणे भूतकाळ किंवा भविष्यकाळ अस्तित्वात नाही. सर्व काही वर्तमानच आहे. ही एक योग्य उपमा ठरेल का? तर डॉन इथे विचारतोय की सगळं काही वर्तमानच आहे का? इथे काही भूतकाळ किंवा भविष्यकाळ अस्तित्वात नाही आहे का? तर रा म्हणतात, मी रा आहे. तिसऱ्या घनतेमध्ये भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्यकाळ अस्तित्वात असतात. म्हणजे ज्या ज्या घनतेमध्ये आपण आहोत
पृथ्वी ग्रहावरती तिसऱ्या घनतेत तिथे भूतकाळ आहे, भविष्यकाळ आहे आणि वर्तमान काळ देखील आहे. परंतु अवकाश काळ सात्यातून म्हणजे ह्या स्पेस टाइम मधून दूर राहून जेव्हा एखाद्या अस्तित्वाला व्यापक दृष्टिकोन मिळतो, तेव्हा असे दिसून येते की पूर्णत्वाच्या चक्रात केवळ वर्तमानच अस्तित्वात असतो. म्हणजे इथे भूतकाळही नसतो आणि भविष्यकाळही नसतो. सगळं काही एका 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 वेळेसच त्याला कळून येतं. ते वर्तमान काळातच असतं. आम्ही स्वतः ही ही समज आत्मसात करण्याचा प्रयत्न करत आहोत. 7व्या स्तरावर किंवा डायमेन्शनवर जर आमचे नम्र प्रयत्न पुरेसे ठरले, तर आम्ही सर्वांची एकरूप होऊ. परिणामी आमची कोणतीही स्वतंत्र स्मृती किंवा ओळख उरणार नाही आणि भूतकाळ किंवा भविष्यकाळही राहणार नाही. तर आम्ही त्या सर्व अस्तित्वात विलीन होऊ. म्हणजे आता ला भूतकाळही नसणार आणि भविष्यकाळही नसणार. त्यांना फक्त सगळं काही वर्तमान काळातच दिसणार. पुढे डॉन विचारतोय, याचा अर्थ असा की जे काही अस्तित्वात आहे त्या सर्वांची जाणीव तुम्हाला असेल. सॉरी. तर रा म्हणतात, मी रा आहे. ते अंशतः बरोबर आहे. आमची अशी समज आहे की ती आमची वैयक्तिक जाणीव नसेल, तर ती केवळ निर्मात्याची, जे क्रिएटरची जाणीव असेल. निर्मात्यामध्ये सर्व काही सामावले आहे. त्यामुळे हे ज्ञान उपलब्ध असेल. पुढे डॉन विचारतोय, मला जाणून घ्यायचे होते की आपल्या आकाशगंगेत म्हणजे गॅलेक्सीमध्ये जीवसृष्टी असलेले किती ग्रह आहेत आणि ते सर्व एकेच्या नियमाद्वारे उच्च घनतेपर्यंत पोहोचतात की त्यासाठी दुसरा काही मार्ग आहे. मला तरी उच्च घनतेपर्यंत पोहोचण्यासाठी दुसरा कोणताही मार्ग असेल असे वाटत नाही. हे बरोबर आहे का? तर रा म्हणतात, मी रा आहे. कृपया तुमचा प्रश्न पुन्हा मांडा. इथे राला काही कळलं नाही. त्यांनी म्हटलं, पुन्हा आपला प्रश्न सांगा. तर डॉन परत विचारतोय, आपल्या आकाशगंगेत म्हणजे गॅलेक्सीमध्ये जीवसृष्टी असलेले किती ग्रह आहेत? आपल्या गॅलेक्सीमध्ये किती ग्रह आहेत ज्यांच्यात जीवन आहे, असं डॉन विचारतो आहे. रा म्हणतात, मी रा आहे. आम्ही असे गृहीत धरतो की या प्रश्नात तुम्हाला चेतनेच्या सर्व डायमेन्शन किंवा जाणीवेच्या सर्व घनता अभिप्रेत आहे. सर्व ग्रहांच्या एकूण संख्येपैकी अंदाजे एक पंचमांश ग्रहावर एक किंवा अधिक घनतांची जाणीव अस्तित्वात असते. काही ग्रह केवळ विशिष्ट घनतांसाठीच अनुकूल असतात. उदाहरणार्थ तुमचे ग्रह सध्या पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या स्तरांसाठी किंवा घनतांसाठी अनुकूल आहे. तरी ते रा म्हणत आहेत की एकूण ग्रहांपैकी 5% ग्रहांवर एक किंवा जास्त डेन्सिटीज आहेत आणि काही ग्रहांवर विशिष्ट घनताच अनुकूल असतात. जशी आपल्या पृथ्वीवरती फर्स्ट डेन्सिटी, सेकंड, थर्ड आणि फोर्थ डेन्सिटी म्हणजे पृथ्वी ही 4 घनतेसाठी अनुकूल आहे. मग डॉन विचारतोय, बरं आपल्या ज्या तारांच्या दीर्घिकेत म्हणजे गॅलेक्सीमध्ये आपण ज्या तारांच्या दीर्घिकेत गॅलेक्सीमध्ये आहोत, तिथे एकूण किती ग्रहांवर सचेतन जीवन म्हणजे जाणीव असलेले जीवन अस्तित्वात आहे? घनता काहीही असली तरी चालेल. मी रा आहे. अंदाजे 6.5 कोटींहून अधिक. म्हणजे 6.5 कोटीहून अधिक ग्रहांवर जीवनाची जाणीव असलेली घनता आहे. डॉन विचारतोय, त्यापैकी किती टक्के ग्रह
हे तिसऱ्या, चौथ्या, पाचव्या, सहाव्या इत्यादी घनतेचे आहेत. हे तुम्ही सांगू शकाल का? अंदाजे अगदी. तर रा म्हणतात मी रा आहे. 17% पहिल्या घनतेचे, 20% दुसऱ्या घनतेची, 27% तिसऱ्या घनतेची, 16% चौथ्या घनतेची आणि 6% पाचव्या घनतेचे आहे. इतर माहिती देणे शक्य नाही. कारण तुमच्या भविष्यातील मुक्त इच्छेमुळे ही माहिती उपलब्ध करून दिली जात नाही. म्हणजे फ्री विल मुळे रा हे अधिक माहिती देऊ शकत नाही. आम्ही एका गोष्टीबद्दल बोलू इच्छितो. बुद्धिमान जीवसृष्टी असलेल्या ग्रहांपैकी बऱ्यापैकी मोठा हिस्सा अंदाजे 35% असा आहे, जो या टक्केवारीच्या वर्गीकरणात बसत नाही. ही रहस्ये 6व्या आणि 7व्या घनतेशी संबंधित आहेत आणि त्याबद्दल आम्ही माहिती देऊ शकत नाही. म्हणजे 35% हे 6 आणि 7 डेन्सिटीचे ग्रह आहेत, ज्याबद्दल रा काही माहिती देऊ शकत नाही. पुढे डॉन विचारतोय, बरं या पहिल्या 5 घनकांमधील सर्व ग्रहांनी एकात्मेचा नियम जाणून घेऊन आणि त्याची अंमलबजावणी करून तिसऱ्या घनतेतून प्रगती केली आहे का? तर इथे रा म्हणतात हे बरोबर आहे. पुढे डॉन विचारतोय, मग आपण ज्या परिस्थितीत आहोत त्यातून बाहेर पडण्याचा एकमेव मार्ग किंवा तिथल्या लोकसंख्येसाठी एकमेव मार्ग म्हणजे एकात्मेचा नियम समजून घेणे आणि त्याचे आचरण सुरू ठेवणे हाच आहे का? तर रा म्हणतात हे बरोबर आहे. पुढे डॉन विचारतोय, तुम्ही इथे ज्या तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या घनतेच्या ग्रहांबद्दल बोललात, त्यापैकी किती टक्के ग्रह नकारात्मक ध्रुवीकरण झालेले म्हणजे निगेटिव्ह पोलॅरिटीचे आहेत, म्हणजेच स्वतःच्या सेवेकडे, सर्व्हिस टू सेल्फ कडे झुकलेले आहे. तर रा म्हणतात मी रा आहे. भ्रम निर्माण करणाऱ्या नियमांमुळे म्हणजे लॉ ऑफ कन्फ्युजनमुळे या प्रश्नाचे उत्तर आम्ही देऊ शकत नाही. आम्ही फक्त इतकेच सांगू शकतो, की नकारात्मक किंवा स्वतःच्या सेवेकडे झुकलेले ग्रह खूपच कमी आहेत. तुम्हाला अचूक आकडेवारी देणे योग्य ठरणार नाही. पुढे डॉन विचारतो आहे, नकारात्मक प्रवृत्तीचे ग्रह कमी का आहेत? याबद्दल मला एक उदाहरण द्यायची आहे आणि ते उदाहरण योग्य आहे का? हे तुम्हाला विचारायचे आहे. इतरांची सेवा करण्यावर भर देणाऱ्या सकारात्मक समाजामध्ये सर्वांच्या मदतीने एखादा मोठा दगड हलवणे सोपे असते. या उलट केवळ स्वतःच्या सेवेवर लक्ष केंद्रित करणाऱ्या समाजात सर्वांच्याच हितासाठी त्या दगडावर काम करण्यास सर्वांना प्रवृत्त करणे खूप कठीण असते. म्हणूनच नकारात्मक समाजाच्या तुलनेत सकारात्मक समुदायांमध्ये इतरांची सेवा हे तत्व अंमलात आणणे आणि प्रगती करणे अधिक सोपे असते. हे बरोबर आहे का? इथे डॉन असं म्हणत आहे, की नकारात्मक प्रवृत्तीचे ग्रह कमी आहेत यावर तो एक उदाहरण देतो आहे. तर तो म्हणताय, की सकारात्मक समाजात एक दुसऱ्यांच्या मदतीने एखादा दगड आपण हलवू शकतो. परंतु नकारात्मक समाजात त्या दगडावर स्वतःचे काम इतरांना सोपवणे कठीण जाते. या तत्वामुळे सकारात्मक समाजात इतरांची सेवा करून प्रगती करणे हे सोपी आहे. त्यामुळे नकारात्मक प्रवृत्तीचे ग्रह सकारात्मक ग्रहांपेक्षा कमी आहेत. तर यावर रा म्हणतात हे बरोबर आहे. तर सत्र 16 भाग 1 इथे संपला आहे. धन्यवाद.